स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळतंय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती व्हावी या विचाराचा भाजप खासदार नारायण राणेंची भूमिका, पालकमंत्री अंतिम निर्णय घेत नाही असंही वक्तव्य। तर कणकवलीमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेनेची युती झाल्यास 2 जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू, नारायण राणेंचा इशारा। खेड नगर परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध, इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता, दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न। भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदमांना टोला, तर खेडेकरांच्या विधानाला जास्त महत्त्व देत नाही म्हणत योगेश कदमांचं प्रत्युत्तर। भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कट्टर विरोधक येणार एकत्र, भुसावळची निवडणूक एकनाथ खडसेंसोबत एकत्र लढणार, माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा। नगरपालिका निवडणुकीमध्ये मंत्री संजय सावकारेंसमोर मोठा आव्हान। हिंगोलीमध्ये भाजप आणि शिवसेनेची स्वबळाची तयारी, मात्र राष्ट्रवादीची मात्र सावध भूमिका, जशी परिस्थिती तयार होईल त्या पद्धतीनं काम करणार, राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरेंनी केलं स्पष्ट। भोरमध्ये भाजपला मोठं खिंडार, भाजपच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश। पुण्यामधील भोरमध्ये अजित पवारांचं भाजपच्या संग्राम थोपटेंना आव्हान, संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश, आपल्याला 3 पंचायत समिती आणि भोर नगरपालिका या आपल्या विचाराची आणायची आहे, अजित पवारांचा निर्धार, त्यामुळे अजित पवारांकडून स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा सुरू। सोलापूरमध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर जिंकून आणणार, मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य, जिथे माहिती होत नाही तिथे स्वबळावर लढणार असंही केलं स्पष्ट। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंतांचं वक्तव्य। सोलापुरात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सेनेला धक्का, जिल्हा संपर्क प्रमुख आणि तानाजी सावंत यांचे सख्खे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार, सावंतांच्या प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, बुधवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, मात्र भाजपकडून कोणतेही निमंत्रण आलेलं नाही, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला, गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार, माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी 227 वॉर्डमध्ये भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक। अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकलं, धारणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजीमध्ये बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा। आगामी निवडणुकीमध्ये मंत्री छगन भुजबळ उतरणार, समीर भुजबळांची माहिती, सध्या प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करतायत, मात्र होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते पुन्हा सक्रिय होणार असल्याची समीर भुजबळांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40, विविध राजकीय पक्षांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला भाजपचा मोठा झटका, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे उद्या सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सौरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये, आगामी महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधून लढणार, जर वरिष्ठांचा आदेश आला तर स्वतंत्र लढण्याची देखील तयारी, प्रवीण सौरे यांची भूमिका। स्थानिक निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार, जागा वाटपाबाबत सामोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीमध्ये एकमत, मात्र सतेज पाटलांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी संघटना काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत, एकत्र लढण्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची माहिती। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजितदादांच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना, उमेदवारांची काळजी करू नका, पक्ष घराघरामध्ये पोहोचवा, निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचना। सातारा गॅझेटियरबाबत लवकरच बैठक होणार, पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाजाला दिलासा मिळेल, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा दावा। व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसचं आव्हान, व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, काँग्रेसची उच्च न्यायालयामध्ये याचिका, 4 दिवसात भूमिका स्पष्ट करण्याचे नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश। नागपुरात 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, 2 आठवडे कामकाज चालणार, तर विधानभवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार, 2 आठवड्यांच्या सत्रामध्ये एकूण 10 दिवसांचं कामकाज।
रुपाली ठोंबरेंच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांनी घेतली अजित पवारांची भेट. रुपाली ठोंबरे पाटलांची तक्रार करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. रुपाली साखळकर आणि रुपाली पाटील दोघी सामाजिक काम करतात. दोघींना सूचना देऊन अजित पवारांनी वाद सोडवला पाहिजे. ठोंबरे साखळकरांच्या वादावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. पुण्याचे माजी विधान परिषद आमदार अनिल भोसलेंवर बँक घोटाळा प्रकरणी आरोप निश्चिती. पीएमएलए कोर्टाकडून अनिल भोसलेंवर 71 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका. याच घोटाळा प्रकरणी अनेक महिन्यांपासून भोसले तुरुंगात. काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. हैदराबादमध्ये पोटनिवडणूक प्रचाराच्या वेळेला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वक्तव्य. मुस्लिम सरकारची ताकद तर हिंदू मुस्लिम सरकारचे 2 डोळे असंही वक्तव्य. रेड्डींच्या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार हल्लाबोल. स्पेन भारताच्या पेट्रोलियम निर्यातीचं नवं केंद्र. भारतामुळे स्पेनच्या पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीमध्ये 46,000% वाढ. सप्टेंबरमध्ये $513.7 दशलक्ष निर्यात झाल्याची माहिती. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. अहेरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन. तर आम्ही गडचिरोलीचं चित्र बदललं. गडचिरोलीमध्ये 80% स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमची भूमिका. फडणवीसांचं प्रतिपादन. नागपूर पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांचं अनिश्चित काळासाठी निलंबन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या रोजगार मेळाव्यात मधाळेंच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मेळाव्यातील गैरवर्तणुकीवरून निलंबनाची कारवाई. मुंबईच्या कुर्ल्यामधील बस दुर्घटनेप्रकरणी आरोपी चालक संजय मोरेवर खुनाच्या ऐवजी सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार. आरोपात दोषी आढळल्यास चालकाला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता. पुण्यामध्ये न भरलेल्या वीज बिलांची रक्कम 436 कोटी रुपये. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागामधील अकृषी ग्राहकांची देयकं थकीत. थकबाकी वसूल करण्यासाठी उपविभाग निहाय पथकं तयार. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सोमवारी होणार. सरकारकडून महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या खात्यामध्ये 471 कोटी जमा. शुक्रवारी उशिरा पगाराचे सगळे पैसे शासनानं जमा केल्याची माहिती. नाशिकच्या रामकुंड परिसरातील वस्त्रांतर गृह पाडण्याचं काम पुन्हा सुरू. खाली असलेल्या मंदिरांना कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी प्राचीन मंदिरांना सिमेंटच्या गोण्या आणि गर्डरनं झाकण्यात आलं. अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाचा दिलासा. बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी. पदवी अभ्यासक्रम संबंधित काळामध्ये पूर्ण न झाल्यास यानंतर 2 ऐवजी आणखी 1 वर्ष वाढून मिळणार. आज सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,20,000 रुपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,09,920 रुपये. शिवाय चांदी 1,50,000 रुपयांवर. मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. सीएसएमटी स्थानकातील आंदोलक रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार. आंदोलनाच्या वेळेला रेल्वे कर्मचाऱ्यांनी लॉबीला बाहेरून बॅरिकेड्स लावून मोटरमनला लॉबीमध्ये बंद केल्याचं समोर. मोटरमन कर्मचाऱ्यांना बंद केल्यानंच लोकल खोळंबल्याचं उघड. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात. सरासरी हवेची गुणवत्ता शुक्रवारी 145 AQI वर पोहोचली. मुंबईचं तापमान आणखी खाली येण्याची शक्यता असल्यानं हवेचा दर्जा खालावण्याचा अंदाज. अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये गर्डर लॉन्चिंगच्या कामाला सुरुवात. या कामामुळे मध्य रेल्वेवर आजही रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवल्या. सांताक्रूज गोरेगाव दरम्यान उद्या जम्बो ब्लॉक. अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बो ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पुणे महापालिका मिळकत दराच्या थकबाकीसाठी तसंच व्यावसायिक मिळकतीसाठी अभय योजना राबवणार. या योजनेद्वारे थकबाकीवर 75% सूट दिली जाणार आहे. वर्सोवा भाईंदर कोस्टलच्या भूसंपादनासाठी सल्लागार नेमले जाणार. 346 हेक्टर जागेच्या अधिग्रहणासाठी महापालिका प्रक्रिया राबवणार. भूसंपादन भरपाई आणि पुनर्वसनाशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी हाताळल्या जाणार. ठाण्यातील उथळसर आणि नौपाडा भागामध्ये सोमवारी पाणीपुरवठा बंद. सिद्धेश्वर जलकुंभ इथे जलवाहिनी स्थलांतरणाच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार. शहापूरमध्ये अवैधरित्या रेशन दुकानाच्या नावानं तांदळाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई. एकाला अटक. वाहनासह 165 किलो क्विंटल वजनाचे 330 कट्टे जप्त.